नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी 9,48,460 मतदार मतदान करणार। त्यामध्ये 45,588 दुबार मतदार असल्याची माहिती समोर। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंची कबुली। पेणमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त नाही। आम्ही पेणकर आघाडीचा आक्षेप, कारवाईची मागणी। आम्ही पेणकर विकास आघाडीमधून निवडणूक आयोगाला पत्र। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज। मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीचं काम नेमून दिलेली समिती करणार। पथनाट्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद या योजना राबवणार। मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा समाजवादी पक्षाचा एकला चलोरेची भूमिका। गेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या 6 जागांसह इतर कोणत्या जागा जिंकता येतील याची सध्या चाचपणी सुरू। यावर्षी जास्त जागा जिंकू, अबू आझमी यांचा विश्वास। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या 2 महिला शहराध्यक्षांचे राजीनामे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेमध्ये बंडाचं निशाण। राजू पाटलांच्या कार्यपद्धतीवर शहराध्यक्षांकडून प्रश्नचिन्ह। नागपुरातील भाजपच्या 25 ते 30% माजी नगरसेवकांची तिकीटं कापली जाणार। सूत्रांची माहिती, भाजपनं प्रदेश पातळीवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये साधारणतः 30% माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक। निष्क्रिय माजी नगरसेवकांना या निवडणुकीमध्ये घरी बसवण्याची भाजपची तयारी। माजी नगरसेवकाला रिक्षा चालकाच्या मुलाकडून मारहाणीचा प्रयत्न। नगरसेवकासह 2 ते 3 जणांकडून तरुणाला ही बेदम चोप। रिक्षा आणि कारच्या अपघातानंतर मारहाणीची घटना। भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरामध्ये पानटपरी चालकावर गोळीबार। गोळीबारामध्ये 1 जण गंभीर जखमी। अज्ञाताकडून पानटपरीवरील काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाणांची भर दुपारी हत्या। अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून 11 जणांच्या टोळीकडून हत्या। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये 8वीच्या विद्यार्थिनीवर दोघांकडून अत्याचारानंतर पीडितेला विवस्त्र सोडून आरोपी पसार। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत दोघांना अटक।